राज्यातल्या विकास कामांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे। राज्य सरकारनं 89,000 कोटींची बिलं थकवल्याचा कंत्राटदारांचा आरोप आहे। केवळ 4,000 कोटींच्या बिलांना मंजुरी दिली आहे, त्यामुळे ठेकेदारांमध्ये असंतोष आहे। थकीत बिलं न दिल्यास कामं थांबवण्याचा इशारा कंत्राटदारांकडून दिला गेलेला आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, आता विकास कामं या सगळ्यामुळे खोळंबलेली आहेत का? कंत्राटदारांकडून थेट अशा पद्धतीचा इशारा दिला जातोय, या पुढे नेमकं याचं काय होणार? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर राज्यभरातील महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेचं अधिवेशन काल खऱ्या अर्थाने ठाण्यात पार पडलं आणि यावेळी कुठेतरी कंत्राटदारांनी नाराजी व्यक्त केली। त्याचं प्रमुख कारण म्हणजे राज्यात आतापर्यंत जवळपास 89,000 कोटींची कामं झाल्याचा दावा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघानं केला। मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं होऊ नये राज्य सरकारनं केवळ 4,000 कोटींच्याच बिलांना मंजुरी दिली। यामुळे कुठेतरी ठेकेदार नाराज आहेत आणि भविष्यात कामं कशी करायची असा प्रश्न खऱ्या अर्थाने ठेकेदारांसमोर पडलाय। त्यामुळे सरकारने जर हे पैसे वेळीच दिले नाही, म्हणजे जी कंत्राट देण्यात आली त्याचे पैसे वेळीच वितरित केले नाही, तर या कामाला खेळ बसू शकतो आणि काम थांबवलं जाऊ शकतं असा इशारा देखील या कंत्राटदाराने दिलाय। आपण जर बघितलं असेल तर राज्यात निवडणुकीपूर्वी खऱ्या अर्थानं काही कामांना मंजुरी देण्यात आली होती आणि या कामांना मंजुरी देताना पुढच्या 5 वर्षाचा विचार करण्यात आला होता। मात्र हे करत असताना त्यासाठी लागणारा निधी, त्यासाठी कंत्राटदारांना दिलेले पैसे याची कोणतीच तरतूद न केल्याचा आरोप कुठेतरी आता कंत्राटदारांकडून होतोय। त्यामुळे बिलाची रक्कम जी आहे ती 31 मार्च पर्यंत देऊ असं आश्वासन सरकारने देऊनही याचा निधी दिलेला नाही। त्यामध्ये 4 कोटींचाच निधी देण्यात आला। त्यामुळे प्रलंबित बिल कधी देणार असा प्रश्न खऱ्या अर्थाने या कंत्राटदारांनी विचारलाय। त्यामुळे येत्या काळात जर सरकारने ही बिल लवकर दिली नाही कंत्राटदारांची, तर राज्यात जी विकास कामं सुरू आहेत त्यांना कुठेतरी खेळ बसू शकते असं म्हटलं जाऊ शकतं। जी सुशांत, या सगळ्या संदर्भात राज्य सरकारनं आता काही लक्ष घातलेलं आहे का? या सगळ्या बाबींबाबत जी बिलं थकलेली आहेत ती देण्याबाबत आता काही पाऊल उचललं जाऊ शकतं का? काही बैठका काही घडताना दिसतंय का याबाबत? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर राज्यात सध्या आपण पाहिलं असेल तर लाडकी बहीण योजनेसाठी हजारो कोटी खर्च होतात। त्यामुळे यावेळी जो अर्थसंकल्प होता त्यामध्ये कुठे नव्या निधीची तरतूद करण्यात आलेली नाही। नवीन कामाला कुठेच याचा उल्लेख अर्थसंकल्प बजेटमध्ये नव्हता। त्यामुळे जी या कंत्राटदारांची रखडलेली बिलं आहेत ती सरकार देतंय का, या संघटनांसोबत सरकार पुन्हा चर्चा करतंय का, काही बैठक होते का, हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र अनेक विकास कामं आहेत जी अजूनही बाकी आहेत। अर्थात निधीविनाही विकास कामं बाकी आहेत। त्यामुळे ही जर विकास कामं पुन्हा सुरू करायची असेल तर सरकार काही तोडगा काढतंय का आणि जी देणी बाकी आहेत कंत्राटदारांची ती पूर्ण करताय का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र ही परिस्थिती फक्त मुंबई ठाण्यात नाहीये, तर संपूर्ण राज्यात ही परिस्थिती आहे। रस्त्याची कामं असतील, इतर कामं असतील, त्या कंत्राटदारांनी कामं थांबवले। त्याचं मुख्य कारण म्हणजे कंत्राटदारांची बिलं अद्याप निघालेली नाहीत। त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं घोषणा मोठ्या केल्या होत्या, मात्र कंत्राटदारांना आता निधी द्यायला सरकारकडे पैसे नाहीत। त्यामुळे येत्या काळात ही एवढी मोठी बिलं कशी सरकार कंत्राटदारांची देणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।